ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 451 ते 475 श्लोक 0। कैवल्य सुखासाठी परमाणु घे किरीटी, उधळती पाया पाठी चालता जे। हे असो सांगावे किती, नाही पारू गुरु भक्ती। परिगाव उत्क्रांत मती कारण हे, जया इये भक्तीची चाड, जया इये विषयांचे कोड। जो हे सेवे वाचुनी गोड नमनी काही, तो तत्वाचा ठावो ज्ञानातेनेची आवो। हे असो तो देववो ज्ञानदेव भक्तू, हे जाणपा साचोकारे। तेथ ज्ञान उघडेनी द्वारे, नांदत असे जगापुरे या रीती। ज्या गुरु सेवे विखी, माझा जीव अभिलाखी। म्हणून सोय चुकी बोली केली, एरवी असता हाती खुळा। भजनावधानी आंधळा, परिचर्या लागी पांगुळा पासुनी मंदू। गुरुवर्णनी मुका, आळसी पोशी जे फुका। परिमनी आर्थी निकास सानुरागू, तेनेची पैकारणे। हे स्थूळ पोसणे, पडले मज म्हणे ज्ञानदेव। परितो बोलू उपसहावा, आणि ओळगे अवसरू द्यावा। आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थूची। परिसा परिसा श्री कृष्णू, जो भूत बार सहिष्णू। तो बोलत असे विष्णू पार्थू ऐके, म्हणे शुचित्वगा ऐसे जयापाशी दिशे। अंग मन जैसे कापुराचे, का रत्नाचे दळवाडे। तैसे सबाय चोखडे, आत बाहेरी एके पाडे सूर्य जैसा। बाहेरी कर्मे शाळीला, भितरी ज्ञाने उजळला। ही दोही परी आला पाखाळा एका। मृत्तिका आणि जळे, बाह्य येणे मिळे। निर्मळू होय बोले वेदाचेनी, भलतेथ बुद्धी बळी। रजारिसा उजळी, सौंदणी फेडी थिगळी वस्त्राचिया। किंबहुना या परी, बाय चोख अवधारी। आणि ज्ञानदीपू अंतरे म्हणून शुद्ध। हे रवी तरी पंडुसुता, आत शुद्ध नसता। बाहेरी कर्म तत्वता विटंबुगा। मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हानीला। कडू दुधिया माखीला गुळी जैसा। ओसगृही तोरण बांधिले, का उपवासी अन्ने लिंपिले।
कुंकुम सेंदुरे केले कांतहीने, कळस ढिमाचे पोकळ जळो वैल ते झळाळ, काय करू चित्री व फळ आतुशेण, तैसे कर्म वरचिले कडा, नसरे थोर मोले कुडा, नवे मदिरेचा गडा पवित्र गंगे, म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरिज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे, या लागी बाह्य विभागू, कर्मे धुतला सांगू, आणि ज्ञाने फिटला पांगू अंतरीचा, तेथ अंतर बाह्य गेले, निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची. रामकृष्ण हरी.